रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. सर्व चांगलेच असतील मला माहिती आहे, पण तुम्हाला हे कवठं बघून लहानपणची आठवण झाली ना, आणि तोंडाला पाणी येणारच, नक्कीच येणार. तर बघू शकता किती छान असे इथे आपल्याकडे कवठं आहेत. हे लहानपणी आम्ही अशा पद्धतीने खात होतो. अशा पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे, जी पद्धत मी आज तुमच्यासमोर बनवत आहे. तर बघा किती आतून, बघा किती छान आणि किती मस्त असं कवट निघालेलं आहे. आतली ही जी बाजू असते ना, ती खूप गोड आणि खूप छान अशी मस्त लागते. इथे मी 3 कवटं फोडून घेतलेली आहे. तिन्ही पण इतके सुंदर आणि इतका मस्त वास दरवळतोय. खूप छान अशी मस्त पिकलेली कवटं आहेत. लहानपणी शाळेत जाता वेळेस कवठाचं झाड जर लागलं, कवठं घरी घेऊन यायचंच. घरी आणल्यानंतर त्याला गुळामध्ये छान असं मस्त तयार करायचं. पण ते कसं तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत. कोणी कोणी अशा पद्धतीने कवठं खाल्लेले आहेत ते नक्की मला कमेंट करून कळवा. आणि सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच आगळ्या वेगळ्या तुम्हाला रेसिपी बघायला भेटतील. आता आपल्याला गुळ किसून घ्यायचा आहे. हे आपण कवट साईडला ठेवून देऊया जरा वेळ. गुळ किसून घेऊया. तुमच्याकडे गुळ नसेल, साखर असेल, साखरसुद्धा खूप छान लागते, किंवा गुळ पावडर असली, गुळ पावडर जरी घेतली तुम्ही तरीही चालतं. पण खूप छान असं मस्त इतके टेस्टी लागतं. गोड आंबट एकच नंबर लागतं. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि खाऊनसुद्धा बघा. खाल्यानंतर आणि बनवल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही कवट कसं खात्या तेही मला सांगा. चटणी पण छान लागते, मिठाईसुद्धा खूप छान लागते. तर आज आपण बनवणार, वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहोत. जास्त पेटवायची गरज नाही आणि खूप छान असं मस्त पटकन रेसिपी होते. 2च मिनटामध्ये होते. तर चला बघूया. गुळ किसून घेऊया. जेवढा गुळ पाहिजे तेवढं मी इथे किसून घेतलेलं आहे. तुम्हाला गोडाचं प्रमाण किती ठेवायचं ते तुमच्या अंदाजानुसार ठेवायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कवठाची करवंटी जी असते ती खरडून घ्यायची आहे. हे खायला खूप छान लागतं. हे चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचं. खूप छान अशी मलाई निघते, याच्यावरली गोड मलाई लागते खायला. हे अशा पद्धतीने एकदा बिना गुळाचं खूप छान लागतं. नक्की खाऊन बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. मी पण खाते. असं गोड आंबट जर कोणी खात असेल ना, तर खूप तोंडाला पाणी येतं छान असं मस्त. तुम्ही सुद्धा खाऊन बघा, खूप छान आणि खूप चविष्ट असं लागतं. त्याच्यातलं सगळं छान असं मस्त काढून घ्यायचं आहे. ह्या कवठाचा दुसरा पार्ट आहे, तो सुद्धा छान असं मस्त काढून घ्यायचा आहे. इथे कवठाच्या आतलं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे कवठ घ्यायचं आहे. त्यांना त्या शिरा ज्या असतात ना, त्या काढून घ्यायच्या आहे. पण थोडं थोडं असं कवठ याच्यामध्ये सुद्धा घालायचं आणि त्याच्यावाले दसाड्यासुद्धा काढून घ्यायच्या, म्हणजे शिरासुद्धा काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने शिरा काढून घ्यायच्या साईडला. हात जर स्वच्छ नसतील तर हात स्वच्छ करून घ्यायचे. माझे हात स्वच्छच आहे, मी धुवून आलेले आहे हात. कवठाचा गर कवठाच्याच करवंटीमध्ये काढून घ्यायचा. आमच्याकडे कवठाची करवंटी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे कवठ म्हणतो. अजून तुम्हाला तुमच्याकडे दुसरं याला काही नाव असेल तर ते सुद्धा सांगा. लहानपणी काय व्हायचं, आई घरात नसायची, पटकन कवठ आणायचं, पटकन फोडायचं. त्यावेळेस आई बाहेर राहायची ना, त्यावेळेस पटकन कवठ फोडायचं. फोडल्यानंतर पटकन त्याच्यावाले दसाड्या वगैरे काढून घ्यायचे. सगळं काढून घ्यायचं, नीट व्यवस्थित काढून घ्यायचं. घाई गडबड बरं का, खूप पटापट करायचे अशा पद्धतीने. आणि मग आई घरात नसायची, पटकन गुळ फोडायचा, पटकन करवंटीमध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं. गुळ फोडायचं पण नव्हतं, असं बारीकसुद्धा नव्हतं करत त्यावेळेस. आबडधोबड असं नाही का, लहान मोठे तुकडे बनवायचे आणि ते कवठामध्ये भरून द्यायचे. खायला इतकी चव द्यायचं, खूप छान असं मस्त लागायचं. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा, खूप चविष्ट आणि खूप छान लागतं. इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. हा गर प्लेटमध्ये मी काढून घेते तात्पुरता. आता ते लहानपणचं वेगळं होतं, ते डायरेक्ट कवठामध्येच आम्ही बनवत होतो. पण आता इथे कवठाचं घर जास्त निघलेलं आणि तुम्हाला दाखवायचं आहे. त्यावेळेस लहानपणी खूप घाई गडबड करायचो. कोणी येईन पटकन घरामध्ये तर कोणी बघल तर बोलल, म्हणून असं पटकन दिवशी बनवून घ्यायचं आणि पटकन दिवशी कवठ बंद करून ठेवून द्यायचं. तर आता इथे आपण गूळ घेतलेला आहे, गूळ काढून घेऊया. थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे, काळं मीठ घालून घेऊया. आता छान मिक्स करून घेऊया. लहानपणी अशा पद्धतीने मिक्स करायला आणि गुळण ते फोडायला वेळ नव्हता लागत. जसा गुळ आहे तसंच पटकन वरोट्याखाली, कशा दगडाखाली पटकन असं बारीक करायचा. वरोटा वगैरे घ्यायचा. वरोटा आमच्याकडे वरोटा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात. त्याच्याखाली पटकन बारीक करायचा आणि अशा पद्धतीने कवठ फोडलेलं असायचं. पटकन त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आता तोंडाला पाणी येत आहे.
मिक्स केल्यानंतर आणि मिठाचा पण असा वास येतोय मस्त, त्याच्यामध्ये काळ्या मिठाचा खूप छान असं मस्त वास येतो आणि गूळ पण खूप छान असं मस्त वास येते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही याच्यावाली चटणी बनवता, मिठाई बनवता, पण अशा पद्धतीने कवठे एकदा नक्की खाऊन बघा. आता छान मिक्स झालेलं आहे आणि पटकन दिवशी असं आपण वररोट्याने किंवा दगडाने फोडलं का पटकन जाडसरच राहायचं, ते काही एवढं बारीक नसायचं. पण असं पुन्हा याच्यामध्ये भरून द्यायचं कवठ. पुन्हा याच्यामध्ये आपण 1 ते 2 तास असं भरून ठेवायचं आहे. भरून ठेवल्यानंतर त्याच्यावरची करवंटी जी आहे ती सुद्धा याला पुन्हा लावून द्यायची आहे. जोपर्यंत त्याचं पाणी तयार होत नाही तोपर्यंत ते कवठ याच्यातच ठेवायचं आहे. खूप छान असं मस्त पाणी तयार होतं, पाक तयार होतो मिठाचं आणि गुळाचं, खूप छान असं मिश्रण. आणि अशा पद्धतीने बंद करून ठेवायचं आणि खेळायला जायचं. लहानपणी तोंडाला पण पाणी येते, खूप छान असं मस्त वास येतोय. पण आता आपण हे खाणार नाही आहोत. आता मी थोडंसं बंद करून ठेवणार आहे 1 ते 2 तासासाठी. तर जशा त्या पद्धतीने आपण कवठ फोडलं होतं अशा पद्धतीने बंद करून ठेवून देणार आहोत. जोपर्यंत ज्या साईडने फुटलेलं आहे जसं उभं होतं तसंच ठेवायचं, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी जे आहे ते साईडला जाणार नाही. अशा पद्धतीने उभं करून ठेवायचं. 1 ते 2 तास असं ठेवून द्यायचं. लहानपणी काही 1-2 तास काही असे निघत नव्हते, पण मग कधी कधी जर खेळायच्या नादात लक्षात नाही राहायचं. पण लक्षात नाही राहायचं तर इतकं छान मुरायचं, खायला खूप टेस्ट यायची. पण ज्यावेळेस लवकर घ्यायचं त्यावेळेस थोडंसं गोड आंबट लागायचं आणि मुरल्यानंतर एवढं छान लागायचं. अशा पद्धतीने नक्की तुम्ही बनवून बघा, तुम्हाला खूप छान असं मस्त आवडेल. म्हणजे एवढं आवडेल ना का तुम्ही दरवेळेस मिठाई आणि चटणी बनवायचं सोडून द्याल, अशा पद्धतीनेच बनवून खाणार. तर नक्की बनवून बघा. तर बघूया 2 तासानंतर. आता आपण इथे कवठ उघडून बघूया. 2 तास तर काही झालेले नाही आहे. आता मला दम निघत नाही आहे. लहानपणी ज्यावेळेस बनवायचो त्यावेळेस कधी कधी शाळेत जायच्या आधी बनवून घ्यायचो, शाळेतून आल्यानंतरसुद्धा बघायचं, कधी खेळायला जायच्या आधी बनवून घ्यायचो, खेळून आल्यानंतर बघायचं. ते खेळायच्या नादामध्ये शाळेच्या नादामध्ये कधी कधी लक्षात नाही राहायचं, तर खूप छान असं मस्त मुरलं जायचं. अशा पद्धतीने तुम्ही 2 ते 3 तास नक्की ठेवा. पण आता मला दम निघत नाही तर मी आपण खोलून बघूया. तर बघू शकता किती छान असं मस्त मुरलेलं आहे कवठ. खूप छान आणि खूप मस्त असं झालेलं आहे. अशा पद्धतीने थोडं थोडं घ्यायचं आणि थोडंसं वाव, मस्त एकच नंबर असं मस्त झालेलं आहे. मिठाचा स्वाद आणि गुळाचा स्वाद खूप छान असं मस्त झालेला आहे. अशा पद्धतीने कवठ नक्की बनवून बघा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. असं तुम्ही सुद्धा बनवून बघा, नक्की बनवून बघा, खूप आवडेल तुम्हाला. तर चला, धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.